नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज जी 24 मार्चला झालेली राज्यसेवा कंबाईंड एक्झाम जी होती, जी ग्रेड बी एक्झाम आहे, या एक्झामची एक टेंटेटिव्ह आन्सर की तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. बरेचसे उत्तर आपण यामध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत, तर ते टेंटेटिव्ह एक आन्सर जे आहे तुमच्यासोबत टॅली करून ठेवा. बरेच विद्यार्थ्यांची डिमांड असते की लवकरात लवकर थोडं आन्सर की द्या, तर त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी ही घेतलेली आहे. तर तुमचे आन्सरसुद्धा तुमचे आन्सरसुद्धा टॅली करा. आणि यामध्ये जर काही डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही आन्सर जे आलेले नसतील त्याचे आन्सरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, म्हणजे ते सुद्धा आपल्याला ॲड करता येतील. आयोगाची जी आन्सर की आहे, ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर त्याबद्दलची डिटेल माहिती व सोबतच त्याचं एक ॲनालिसिस, नेमकं त्याचं उत्तर काय असेल याबद्दलची माहिती जी आहे ही तुम्हाला आपण लगेच घेऊन या. तुम्ही मला अनअकॅडमीवरती फॉलो करू शकता. त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष MPSC या नावाने तुम्ही मला सर्च केल्यास तुम्हाला माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे व्हिडिओज जे आहेत तिथे बघता येतील. तर फार वेळ न करता आपण आता लवकरात लवकर सुरू करूया. यामध्ये जो सेट आहे हा सेट बी घेतलेला आहे. सेट बी जो आहे आजच्या एक्झामचा तो माझ्यापर्यंत आला होता. तर सेट बी हा घेतलेला आहे. त्याचे जे प्रश्न जे आहेत त्याचे आन्सर जे आहेत तुमच्यासोबत तुम्ही टॅली करू शकता. यामध्ये बरेच प्रश्न जे आहेत ते आपल्या करंट अफेअर्स सिरीजमधनं सुद्धा घेण्यात आले होते. पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे मुंबई शहरासंबंधातील कोणते विधान असत्य आहे. तर याचं जे उत्तर आहे, तर मुंबई हे बिबट्याच्या अधिवास केंद्रस्थानी असणारं शहर आहे. यामध्ये एक आन्सर असं असू शकतं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे यामध्ये आहे, मुंबईमध्येच आहे. पण ते मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, तर जर आयोग मुंबईमध्येच जर ते पकडलं तर याचं ए आणि सी असं असत्य विधान असेल. परंतु जर गांधी राष्ट्रीय उद्यान हे जर मुंबईमध्येच पकडलं तर ओन्ली सी जे आहे हे आन्सर, जे ओन्ली सी जे आहे, आणि ते तुळशी तलावातून जे आहे या नद्यांचा उगम होत नाही. तर मिठी नदीचा उगम जो आहे हा पवई तलावातनं आहे. दुसरा प्रश्न, या पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहागीर यांचं 2018मध्ये निधन झालं, याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे. त्यानंतरचे जे पद्मभूषणचे जे मानकरी आहेत, पद्मभूषणचे मानकरी योग्य जोडी ऑप्शन 3 त्याचा असेल. नंतर जगातील 7 समुद्रांपैकी जलतरण मोहीम पार करणारा रोहन मोरे, जो बालविकास मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टल चालू केलं आहे ते म्हणजे शी बॉक्स नावाचं पोर्टल चालू केलेलं आहे. डिसेंबर 2017मध्ये युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा, तर हा जो केलेला आहे कुंभमेळ्याला केलेला आहे 2017मध्ये. इतरही जे आहेत जसं योगाला 2016मध्ये केलेलं आहे, रामलीला 2008मध्ये, छऊ नृत्य 2010मध्ये झालेलं आहे. त्यानंतर गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये चुकीचं विधान जे आहे पहिलं, कारण ही जी आहे ही 2022पर्यंत होणार आहे आणि याच्या दोघांच्या ऐवजी 3 भारतीयांना अंतराळामध्ये जे आहे ते पाठवलं जाणार आहे. याबद्दलची सुद्धा आपल्या करंट अफेअर्समध्ये डिटेलमध्ये माहिती आपण घेतलेली आहे. आयोगाने यावर्षी जवळपास जुने 2017पासूनचे पण क्वेश्चन्स विचारले आहेत. तर आपले 2017पासूनचे सर्व करंट अफेअर्सचे जे आहेत ते व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झाले आहेत. सर्व व्हिडिओजमध्ये ही माहिती कवर केलेली आहे. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये आपण जे क्वेश्चन्स घेतले होते हिस्ट्री जॉग्रफी, त्यातूनही काही क्वेश्चन जे आहेत या पेपरमध्ये आले होते. तर खालीलपैकी कोणतं विधान साहित्य अकादमीच्या बाबतीत दिलेलं आहे, कोणतं विधान बरोबर नाही. तर यामध्ये जे आहे याचं जे मुख्यालय आहे हे मुंबई येथे जे दिलं आहे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त सी जे आहे हे विधान चुकीचं आहे, कारण याचं हेडक्वार्टर जे आहे ते दिल्ली येथे आहे, रवींद्र भवन दिल्ली येथे आहे. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं, तर हे पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. खालीलपैकी हवामान बदलाशी संबंधित काय आहे, तर हे सर्व जे आहेत हवामान बदलाशी संबंधित आहे. रामसर जे आहे हे वेटलँडशी संदर्भात आहे. तर यामध्ये उत्तराचं एक तर असू शकतं ABC हे उत्तर असू शकतं. पण एन्व्हायरमेंटशी संदर्भित जर घेतलं, क्लायमेटसोबत जर कन्सर्न जर जोडला तर ऑल ऑफ द अबोव सुद्धा याचा आन्सर असू शकतो. पण मोस्ट टेंटेटिव्ह आन्सर जे आहे ते आन्सर 1. तर आयोग याच्यामध्ये काय देतं ते आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर दलवीर भंडारी यांच्याबद्दलचा प्रश्न होता. तर यामधील जे आहेत चुकीचं विधान जे आहे ते यापैकी एकही नाही.
नंतर ई चरक जे आहे हे वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी सुरू केलेलं पोर्टल आहे. पेन्सिल जे पोर्टल आहे हे जे आहे पेन्सिल पोर्टल जे आहे ते बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्पासंदर्भात आहे. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनासंदर्भात यामध्ये जे आहे पहिले दोन जे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. फक्त सी जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर विधान आपल्याला विचारलं आहे, ए आणि बी बरोबर आहे. भारताचा जवळपास 7% वाटा हा कार्बन उत्सर्जनामध्ये आहे. त्यामुळे हे 15% हिस्सा दिला आहे हे चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे ए आणि बी बरोबर आहे. सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात जर आपण विचार केला तर यामध्ये ज्या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही म्हटलेला आहे, हे तर चुकीचंच आहे. सोबत एक अजून याच्यामध्ये असं आहे की टपाल खात्यामध्ये विशेष खातं उघडणे आवश्यक आहे. काही बँकांमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल आहे, पण सर्वच बँकांमध्ये नाही. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात हे सुद्धा योग्य विधान आहे. काही बँकांमध्ये सुद्धा उघडता येतं. त्यामुळे हे जे अयोग्य असू शकतं, या दोनपैकी एक आन्सर असेल, पण मोस्ट टेंटेटिव्ह आन्सर जे आहे ते 4 असू शकतं, डी. लोकशाहीचे मूल्यमापन केले असता त्यामध्ये येणार अल्पसंख्याकांचे ओनली सी हे आन्सर एक असू शकतं. खालीलपैकी कोणती तरतूद राज्यघटनेच्या आर्टिकल 164 मध्ये नाही? तर राज्याच्या प्रशासनासंदर्भातील जी आहे हे जे कर्तव्य असेल हे आर्टिकल 167 मध्ये येतं. त्यामुळे याचा आन्सर जे असू शकतं ए, सी आणि डी. ए, सी, डी हे याचा आन्सर असेल. हा जो प्रश्न आहे दिलेला पॉलिटीमध्ये, दिव्यांग बेरोजगार सहाय्य राज्यसूची जे दिले आहेत यामध्ये जे आहे सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा ज्या आहे हे राज्यसूचीमध्ये नाही आहे. कारण की विदेशातील ज्या तीर्थयात्रा आहे हे केंद्र सूचीमध्ये आहे आणि राज्यातील ज्या होणाऱ्या यात्रा आहे हे राज्यसूचीमध्ये आहे. त्यामुळे ते सर्व प्रकारच्या असं म्हटलं असल्यामुळे हे जे असणार आहे ही योग्य जोडी नसणार आहे. त्यामुळे ए, बी, सी हे याचं करेक्ट उत्तर जे आहे हे असू शकते. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? तर भारताचा महान्यायवादी आर्टिकल 76 जे आहे हे बरोबर आहे. संसदेची निर्मिती आर्टिकल 79. आर्टिकल 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितली आहे. राष्ट्रपती निवडणुकीबद्दल माहिती 54 मध्ये आहे, पण निवडणुकीची पद्धत जी आहे ती आर्टिकल 54 मध्ये आहे. आणि भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दल माहिती आर्टिकल 63 मध्ये आहे. त्यामुळे ओनली 4 जे आहे भारताचा महान्यायवादी हे करेक्ट आन्सर आहे. नीती आयोग याबद्दलचे जे आहे कोणतं विधान चुकीचं आहे म्हटलं आहे, तर यापैकी कुठलंच विधान चुकीचं नाही आहे. भारतीय संविधानामध्ये राज्यपालांचा विशेष अधिकार म्हटलं आहे, आर्टिकल 160 मध्ये म्हटलेला आहे विशेष अधिकार जो दिला आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे. यामधील कोणतं विधान बिनचूक विचारलं आहे? तर सर्व विधानं जे आहेत याच्यामध्ये करेक्ट आहेत. हा जो पंचायत राज संदर्भाचा प्रश्न आहे, तर यामध्ये 2 आन्सरमध्ये थोडंसं एक आहे. तर एकतर अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, हे एक आहे. आणि जर अविश्वासाचा ठराव फेटायला गेला 2 वर्ष मांडता येत नाही, तर ॲक्च्युली 1 वर्षापर्यंत तर हा मांडता येतच नाही. त्यामुळे हे जे विधान आहे हे परत त्याच्या कालावधीमध्ये मांडता येत नाही. आणि 3/4 जी आहे ही बहुमताची आवश्यकता ही महिलांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे 2 किंवा 3 पैकी यामध्ये असू शकतो, पण मोस्ट प्रॉबेबल जे आहे ते म्हणजे आन्सर 3. बलवंतराय मेहता समितीची स्थापना सामूहिक विकास कार्यक्रम अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे. लक्ष्मीकांतमध्ये याबद्दल सगळं काही डिटेल हे दिलेलं आहे. भारताशिवाय जे आहे जपानमध्ये जी आहे मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे.
शाहू महाराज इतिहासासंदर्भात मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत हे फार डीपमधनं आलेले होते एक्झाममध्ये, आणि समाजसुधारकांच्या संदर्भात जास्त क्वेश्चन्स होते. तर शाहू महाराजांनी जे शंकराचार्य म्हणून नेमले आहेत ते सदाशिवराव बेनुडीकर, शा सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष जे होते भास्करराव जाधव. हा क्वेश्चन आपण आता जो क्वेश्चन सेट घेतला होता त्यामध्ये ऑलरेडी कवर केला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहेत अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. तर यामध्ये जे हे 31वं, बऱ्याच ठिकाणी जे माहिती दिली आहे 30वं अधिवेशन दिलं 1915चं. तर हे एक जे आहे हे थोडं कन्फ्युजिंग आहे यामध्ये. पण हे जे सगळे जे 1915, 1889, 1805, 1904 हे चारही अधिवेशनं जे आहेत हे मुंबई येथे झालेले आहेत. बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयावरती बैरामजी मलबारी यांचं वक्तव्य होतं. या प्रश्नाचं उत्तर भूपेंद्रनाथ बसू. त्यामध्ये जन्मस्थानं दिलेले आहेत, तर याचं आन्सर आहे आन्सर 1. पुढीलपैकी कोणी शालोपयोगी पुस्तके लिहिली, तर ABCD हे एक याचं उत्तर असू शकतं. पहिला जो आहे राष्ट्रीय काँग्रेसचा, याला ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विलियम वेडरबर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अजून डिटेल माहिती काढणं गरजेचं आहे. अजून डिटेल माहिती काढल्यानंतर याचं एक कन्फर्मेशन आन्सर जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल. उलगुलन जे आहे प्रसिद्ध, बिरसा मुंडाचे उलगुलन. जोड्या लावामध्ये येणार ऑप्शन 2. जे जलविद्युत केंद्र आणि जिल्हा दिला आहे यामध्ये ऑप्शन 2. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार ऑप्शन 1, 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. ही जी वेगवेगळी ही दिलेली आहे पुळण आणि जिल्हे, याच्यामध्ये आन्सर 1. पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील जो तालुका आहे तो म्हणजे जुन्नर, आणि सर्वात मोठं नदीखोरं म्हणजे गोदावरीचं खोरं. जवळपास 50% भूभाग जो आहे हा महाराष्ट्राचा गोदावरी खोऱ्यांनी व्यापलेला आहे. ही जी आकृती दिलेली आहे हा औरंगाबाद विभाग आणि औरंगाबादाचं हेडक्वार्टर त्याला दिलेलं आहे. ज्या शेती दिलेल्या आहेत, स्थलांतरित शेतीचं नाव, याचं जे ऑप्शन असेल ऑप्शन 2. यामध्ये याचा ऑप्शन असणार आहे ऑप्शन 2. अजिंठा, सातमा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. उत्तरेकडून दक्षिणेकडेचा क्रम. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प जलविद्युत प्रकल्प म्हणजे कोयनेचा. प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये असलेला पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर. 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000. याबद्दलचा प्रश्नसुद्धा आपण आता जो प्रश्नसंच घेतला होता त्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर जे जोड्या लावामध्ये म्हटलेलं आहे, जोड्या लावामध्ये ऑप्शन 3. त्यानंतर जननी सुरक्षा योजना, यामध्ये जे एक आन्सर असू शकतं ते म्हणजे ऑप्शन जे आहे 1, दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येमध्ये वाढ. तर बाकी जे प्रश्न आहेत ते आपण बघूयात. थॉमस पिकेटी यांचं पुस्तक जे आहे ते विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय या संदर्भात हे आहे. NSSOच्या माध्यमातून
जे आहे याचं उत्तर ते आहे ए आणि बी दोन्ही. कॅपिटल एक्सपेंडिचरच्या संदर्भात कॅपिटल रिसिप्ट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च त्याला म्हटलेला आहे भांडवली अर्थसंकल्पामध्ये. बिगर अनुसूचित बँका ज्या आहे या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत, त्यांना बिगर अनुसूचित बँका असं म्हणतात. हा जो क्वेश्चन आहे आयातदारांच्या भागीदारीमध्ये, यामध्ये टेंटेटिव्ह आन्सर जे आहे ते एक चीन, सौदी अरेबिया आन्सर 1 असू शकतं, पण याच्यामध्ये जे आहे व्यापारामध्ये चेंजेस हे होत असतात. त्यामुळे लिंग अंदाजपत्रक म्हणजे जेंडर बजेटिंगमध्ये अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद हे याचं उत्तर येतं. पावसाळ्यात दिसणारे, आता सायन्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये पावसाळ्यात दिसणारे जे याचा आन्सर असेल ए, बी आणि सी, इंटरनल रिफ्लेक्शन ज्याला म्हटलं जातं. या प्रश्नाचं जे आहे प्रकाश किरणे आणि माध्यमाचा वेगळा असतं विधान ए सत्य असून योग्य स्पष्टीकरण त्याचं आहे बी. कोणते विधानं जे आहेत ते ध्वनीसाठी बरोबर आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे, तर हे जे विधान आहे हे तर चुकीचंच आहे, बी विधान चुकीचं आहे. आणि ध्वनी तरंग हे अवतरंगसुद्धा असतात, म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॅटिट्यूड वेव्हसुद्धा असतात. तर हे जे ऑप्शन म्हणजे हे जे बी आहे हे चुकीचं आहे. ए बरोबर आहे, पण याच्यामध्ये सुद्धा अजून कसं आहे की ए आणि सी जे आहेत हे बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन 2. अणूच्या तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त जे आहे 18 इलेक्ट्रॉन्स हे असू शकतात. द्विविभाजनासाठी अमिबाला एका जनक पेशीची आवश्यकता असते. कुपरच्या पेशी या यकृतामध्ये सापडतात. तर जो पुढचा प्रश्न आहे त्यामध्ये जे आहे ऑप्शन 4 सल्फर जे आहे हे करेक्ट आन्सर. कीटकनाशकांचा वापर करताना ए, बी आणि सी म्हणजे कीटकनाशक प्रकारची योग्य प्रकारची निवड, कार्यक्षमता आणि कीटकनाशकाची मात्रा याचा प्रामुख्याने विचार हा केला जातो. सूक्ष्मजीवाणू एकदल अझेटोबॅक्टर आणि रायबोझियम नायट्रोजन फिक्सेशनसाठी हे दोन्ही येईल 1 आणि 2. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ म्हणजे कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज जे सूक्ष्म पोषक घटक त्याच्यामध्ये दिले जातात ते. या प्रश्नाचं उत्तर येईल ए अँड बी ओनली. डॉट्स कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी म्हणून उपयोगात येतोय. आता बघून घेऊया आपण. याचं उत्तर येईल 5. एक्सप्लेनेशन जे आहे आपण नंतर बघू. कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी 5 किमी वेगाने निघाला आणि 6 किमी वेगाने निघाला. हे जे आन्सर होतं त्याचं आन्सर येईल 5. याचं जे उत्तर असू शकतं हे ऑप्शन 2 अस्वस्थ आणि अपमानित जे म्हटलं आहे. प्राचीन संस्कृती शांतवनामध्ये रक्त अर्पण केलं जाईल. तर शब्दजोडी आणि शब्दसमूह ओळखा जेव्हा म्हटलं आहे. अजय आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे. तर आन्सर येईल 43 इयर्स. हे जे आहे PQSRTCU याचं उत्तर येईल रसायनशास्त्र. बाटली जी पूर्ण भरलेली होती लिंबू रसाने भरलेलं जे होतं त्याचा आन्सर येईल आन्सर 4.6 लिटर. यामध्ये फितूर कोण आहे असं म्हटलंय तर बेला हे आन्सर येऊ शकतं. पिवळा झेड असल्याने गुलाबी नाही, ऑप्शन 3 या प्रश्नाचं उत्तर जे आहे. जेव्हा गुलाबी एक्स पांढरा वगैरे दिला याचं उत्तर जे येईल ते आन्सर 3 येईल. हा जो दिलेला आहे क्वेश्चन याचं एक्सप्लेनेशन आपण देऊया. याचं उत्तर असेल ते म्हणजे 20. तर हा जो
दिलेलं आहे. यामध्ये आन्सर येईल 4 ठिकाणी जे आहेत हे कर्ण जुळतील. तळ्यात एक स्तंभ जो आहे याचं उत्तर येईल आन्सर येईल 42. आणि आता शेवटचे जे प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊया. राम आणि श्यामचा जो दिला याचं उत्तर येईल 11. आणि हे जे आहे शेवटचं जे आहे ज्यामध्ये कोण शेजारी नाहीत असं जे विचारलेलं आहे, तर यामध्ये आर आणि पी जे आहेत ते शेजारी नाहीत. तर हे जे आहेत हे टेंटेटिव्ह आन्सर आपण कॅल्क्युलेट केले आहेत. याच्यामध्ये जर काही करेक्शन असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तसं तुम्ही सांगा ज्यावेळी आयोगाची फायनल आन्सर की येईल तर या आन्सर कीमध्ये आपण हे सगळे आन्सर्स एक वेळा टॅली करून बघू. नेमकं त्याच्यावरून आपल्याला जे आहे कट ऑफ किती असू शकते हे काढणं, हे कॅल्क्युलेट करणं आपल्याला सोपं जाईल. तर करा अभ्यास. बनाधिकारी धन्यवाद. लगेच भेटूया तुम्हाला. आपली जी कंटिन्यू सिरीज आहेत त्या डेली करंट अफेअर्सच्या या सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत आणि नवीन प्रोजेक्टसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.